तर मी तुम्हाला 100% नाही तर 200% गॅरंटीने सांगू शकते, की तुम्ही जर का हा पदार्थ अशा पद्धतीने करायला घेतला तर मस्त असा खुसखुशीतच तयार होईल. तर त्यासाठी सुरुवातीला 1 वाटी ज्वारीचं पीठ, पाव वाटी गव्हाचं पीठ, पावच वाटी बेसन आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा ओवा, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा धनेपूड, चवीपुरतं मीठ घालायचं. नंतर यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा वाटी कोथिंबीर घालायची. सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं. नंतर यामध्ये लागेल तेवढं पाणी घालायचं. हलकं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं. आता पॅन वरती अर्धा पळी तेल पसरवलं. मध्यभागी मध्यम साईजचा गोळा ठेवायचा. जमेल तितकं पातळ थालीपीठ थापायचं. मध्यभागी होल करायचं. वरच्या साईडने सुकू नये, खालच्या साईडने पटकन भाजावं, त्यामुळे झाकण ठेवून सुरुवातीला भाजून घ्यायचं. नंतर आपल्याला तसंच भाजून घ्यायचंय. अजिबात वातड न होणारं खमंग खुसखुशीत मिक्स पिठांचं कांदा कोथिंबीरीचं थालीपीठ आपण तयार केलं. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा.